नव्या करारामधून संत पावलाने फिलिपेकरास मंडळी लिहिलेले पत्र, याचा 3रा अध्याय 7 ते 21 ही वचने, फिलिपी 3 7 ते 21 देवाच्या वचनाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. वचन 3 7 ते 21 वाचूया आपण. ख्रिस्त प्राप्तीकरिता पौलाला लागलेली उत्कंठा. तरी त्या गोष्टी मला लाभाच्या होत्या, त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू यांच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे सत्वाचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे, म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता याची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी, म्हणजे कसेही करून मी मृतामधून पुनरुत्थान मिळवावे. एवढ्यातच मी मिळविले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कण्यात घेतले ते मी आपल्या कण्यात घ्यावे, म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे. बंधूनो, मी अद्यापि ते आपल्या कण्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम. तर जेवढे आपण पोक्त आहोत तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी. आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली तरी देव तेही तुम्हाला प्रकट करील. तथापि आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे. पौलाचे अनुकरणी उदाहरण. बंधूनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्याच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले व आत्ताही रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्याच्या शेवट, पोट हे त्याचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्याचे भूषण आहे. त्याचे चित्त ऐहिक गोष्टीत असते. ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्गीय आहे. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे. त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे ते आहे फिलिपेकरास पत्र 3रा अध्याय त्याच्या 18व्या वचनाचा नंतरचा भाग. आणि तिथे लिहिलेले ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वैरी आहेत. ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. आज आम्ही लक्ष लावणार आहोत. एक तर आम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी होऊ शकतो किंवा ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे मित्र होऊ शकतो. दोन्ही एकाच वेळेस आम्ही होऊ शकत नाही. फिलिपेकरास पत्र संत पावलाने ज्यावेळेस फिलिपेकरास मंडळी लिहिलं त्यावेळेस संत पावलाने लिहिलं 13 पत्र. किंबहुना बायबलचं प्रत्येक पुस्तक हे निराळं आहे, सगळं एकसारखं नाहीये. आणि म्हणून ते जसं आहे तसं वाचायला आम्ही शिकायला पाहिजे. फिलिपेकरास पत्र संत पावलाने ज्यावेळेस लिहिलं त्यावेळेस संत पावल स्वतः तुरुंगामध्ये आहे. तुरुंगात बसून तो फिलिपेकरास मंडळीला पत्र लिहितो. कारण तुरुंगात गेल्याने आणि छळ झाल्याने कुठली सेवा आजपर्यंत बंद झाली नाही. उलट छळ झाल्यानंतर सेवा जास्त वाढते. कारण की छळ मंडळीच्या वाढीसाठी असणारं फर्टिलायझर आहे. आणि हुतात्म्याचं रक्त, ख्रिस्ती हुतात्म्याचं रक्त ही मंडळीचं बीजारोपण आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनं, संत पाल तुरुंगात आहे, तिथून पत्र लिहितो फिलिपेकरास मंडळीला. आणि तो तुरुंगामध्ये बसलेला, पण त्याचा दृष्टिकोन आहे लिहिण्याचा. फिलिपेकरास पत्र 4 अध्याय 4 वचन. प्रभूमध्ये म्हणेन आनंद करा, पुन्हा म्हणेन
आनंद करा. जो माणूस तुरुंगात देवाच्या सुवार्तेसाठी आहे तो फिलिप्पेकरास मंडळी सांगतो आनंद करा, सदैव आनंद करा. संत पौल स्वतःच्या तुरुंगाविषयी देखील म्हणताना असं म्हणतो, मला आनंद आहे, मी तुरुंगात आहे आणि देवाचं राज्य आणि सुवार्ता गाजवली जात आहे. तो आनंद करण्याविषयी लोकांना सांगत आहे. इतकंच नव्हे, फिलिप्पेकरास पत्र संत पौलांनी जे लिहिलेलं आहे ते फिलिप्पेकरास मंडळीला थँक्यू म्हणण्यासाठी लिहिलं. हे थँक्यू लेटर आहे. मी तुमचे आभार मानण्यासाठी पत्र लिहितो, संत पौल म्हणतो. 2 गोष्टीसाठी त्याने आभार मानले. पहिली गोष्ट, जसं फिलिप्पेकरास मंडळीला समजलं की संत पाऊल तुरुंगामध्ये अडकलेला आहे, संत पाऊल हा राहुट्याचा व्यवसाय करणारा, तंबू विणणारा हा मनुष्य, त्याच्यावरती आपली उपजीविका करायचा, आता ह्याला तुरुंगात टाकलंय, हा असणारा आता इम्प्रिझन झालेला आहे आणि असा हा संत पाऊल जो आहे, आता ह्याच्या गरजा कोण भागवणार? आणि म्हणून फिलिप्पेकरास मंडळीने 2 गोष्टी त्यांना दिल्या. पहिली गोष्ट दिली, त्यांच्याकडचा एक माणूस सेफप्रदात त्याच्याकडे पाठवला, यासाठी तो त्याच्या संगती राहील, त्याची सेवा करेल, त्याला जेवण बनवून देईल, त्याला पाहिजे नाही होय नाही सगळं त्याचं बघेल. त्यांच्याकडून एक त्यांचा सेवक म्हणून त्यांनी पाठवला आणि तोही आनंदाने गेला. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा हा माणूस आजारी पडला. एवढा आजारी पडला की असं वाटलं की आता हा मरतो काय. आणि संत पाऊल जो आहे, ह्या संत पाऊलाने तो बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा फिलिप्पेकरास मंडळीकडे पाठवलं. तो असं म्हणतो, त्याला पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद होईल. दुसरी जी गोष्ट आहे, संत पाऊल का आभार मानतो? संत पाऊल म्हणतो, तुम्ही फिलिप्पेकरास मंडळी, तुम्ही एकटी मंडळी अशी आहात की ज्यांनी माझ्या संगती एकदा नव्हे तर 2दा देणे घेण्याचा व्यवहार केलेला आहे. संत फिलिप्पेकरास मंडळीने ठरवलं की हा पाऊल आता तुरुंगात आहे, ह्याची उपजीविका कशी होईल, ह्याला आम्हाला काहीतरी पैसे पाठवायला हवेत. आणि मग संत पाऊला एफेप्रदाच्या हाती त्यांनी पैशाची बॅग घेऊन त्याला पाठवलं, हे घेऊन जा आणि ते पहा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून संत पाऊल कोरिन्थीकरास दुसऱ्या पत्रामध्ये 9व्या अध्यायाच्या 11 वचनात म्हणतो, दान दिल्याने 2 सेवा संपन्न होतात, एक देवाचं गौरव आणि ज्यांच्या गरजा आहेत त्यांच्या गरजा भागवल्यामुळं ते तुमच्यासाठी प्रार्थना करतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आणि त्याने लिहून पाठवलं आणि फिलिप्पेकरास मंडळीला पत्र भेटलं. फिलिप्पे शहर हे लुदिया स्त्रीचं शहर, लुदिया नावाची स्त्री फिलिप्पे शहरात राहते. संत पाऊलाने ज्यावेळेस युरोपकडे आपला मार्ग केला की मला आता युरोपकडे सुवार्ता घेऊन जायची, आशिया मायनर संपलेला आहे, मला आता युरोपमध्ये सुवार्ताची, त्यावेळेस फिलिप्पे शहर हे युरोपचं द्वार होतं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो सभास्थानामध्ये गेला आणि त्यानंतर त्याला समजलं की या ठिकाणी काही लोक जे आहेत एका तिरी एकत्र जमून भक्ती करतात. कारण की त्या ठिकाणी त्या ठिकाणी सभास्थान नव्हतं, पण काही लोक जे आहेत हे एका तिरी बसून त्या ठिकाणी देवाची भक्ती करीत आहेत. आणि त्याच्यामध्ये लुदिया स्त्री आहे. लुदिया स्त्रीचा व्यवसाय जो आहे तो आहे जांभळी वस्त्र विकण्याचा व्यवसाय. लुदिया स्त्री जी आहे ही लुदिया स्त्री फिलिप्पे शहराची नाही, लुदिया स्त्री जी आहे ना ही आहे लाउदिकिया शहराची. कारण लाउदिकिया शहरामध्ये निळ्या जांभळ्या वस्त्रांचा व्यवसाय हा असणारा लाउदिकिया शहरामध्ये होत असे. ती आपला व्यवसाय एक्सटेंड करायला इकडे आली होती, परंतु ती यहुदी होती. फिलिप्पे शहरामध्ये सभास्थान नव्हतं. याचा अर्थ हा आहे की फिलिप्पे शहरामध्ये यहुदी लोक बोटावर मोजण्या इतके होते. जर त्यांच्या नियमानुसार एवढे जर कुटुंब असले तरच त्या ठिकाणी सभास्थान बांधता येत होते. त्यांच्या संख्येपेक्षा कमी असल्यामुळे सभास्थान नव्हतं, परंतु देवाची भक्ती करायला हे ओपनली येऊन एकत्र बसत आणि भक्ती करत होते. आणि त्यावेळेस संत पावलांनी त्यांना पाहिलं, तिच्याशी संपर्क साधला आणि ती पहिली युरोप खंडाच्या द्वारे ख्रिस्ताकडे आलेली स्त्री आहे की जिने ईश्वर विश्वास ठेवला, तिच्या घरातल्या लोकांनी विश्वास ठेवला, तिच्या सहकार्याने विश्वास ठेवला. आणि ह्या फिलिप्पे शहराने संत पाऊला संगती बरंच सेवा केली. आणि हा संत पाऊल मग ह्या फिलिप्पे शहराला आता पत्र लिहून कळवत आहे, फिलिप्पे शहर एक चांगलं शहर आहे, चांगली मंडळी आहे, देवाच्या कृपेतली मंडळी आहे, वाढणारी मंडळी आहे. पण तो या ठिकाणी सांगताना असं म्हणतोय, प्रिय बंधू आणि भगिनींनो, फिलिप्पेकरा शहरातल्या तुमच्या मंडळीमध्ये काही जण आहेत की जे वधस्तंभाचे वैरी आहेत. गेले 2000 वर्ष झालं सैतान जो आहे, सैतान मंडळीमध्ये काही वधस्तंभाचे वैरी ठेवतो आणि काही वधस्तंभावरती प्रेम करणारे ठेवतो. गेल्या 2000 वर्षामध्ये मंडळीमध्ये ही तफावत सदैव आहे. वधस्तंभावरती प्रेम करणारे आणि वधस्तंभाचा वैरभाव करणारे किंवा वधस्तंभाचं वैर धरणारे फक्त मंडळीच्या बाहेर आहेत आणि मंडळीचा छळ करणारे जे आहेत ते वैरी आहेत असं नव्हे, तर मंडळीच्या आतमध्ये पण वैरी आहेत
की जे वधस्तंभाचं वैर धरणार आहेत, ख्रिस्ताच्या वधस्तंभाला त्यांना स्थान द्यायला नको आहे. आणि म्हणून संत पाऊल या ठिकाणी आल्यानंतर 17 वचनामध्ये तो राहायला सुरुवात करतो आणि तो असं म्हणतो, बंधूंनो तुम्ही सर्वजण माझे अनुकरी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. संत पाऊल म्हणतो माझं अनुकरण करणारे व्हा. संत पाऊलाने स्वतःला देवाच्या सेवेसाठी, ख्रिस्ताच्या राज्याच्यासाठी एवढं समर्पण केलं की तो म्हणतो की मी मेलो तरी चालेल पण ख्रिस्त जगायला हवा. म्हणून ह्या फिलिपेकरा शहरामध्ये तो असं म्हणतो, मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. संत पाऊल पुढे गेल्यानंतर असं म्हणतो, वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय दुसरा अभिमान बाळगणे माझ्याकडून न हो. संत पाऊल करंथीकरास मंडळी लिहिताना असं म्हणतो, आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो. करंथीकरास पहिले पत्र, पहिला अध्याय 15 वचन. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या संत पावलाने स्वतःला ख्रिस्तासंती इतकं समर्पण केलं की त्याला हे वाटत होतं की ख्रिस्ताची दुःख पण मी माझ्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे होती. आणि म्हणून तो म्हणतो तुम्ही माझं अनुकरण करणारे व्हा. इब्री लोकास पत्रामध्ये आल्यानंतर इब्री लोकास पत्राचा लेखक त्या ठिकाणी लिहित असताना लिहितो की तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या विश्वासाचा परिणाम ध्यानात आणून त्याचं अनुकरण करणारे व्हा. इब्री लोकास पत्र 13 अध्याय 7 वचन. कारण तो ख्रिस्ताचं अनुकरण करत होता. आमच्या पूर्वजांनी आमच्या संगती जे केलेलं आहे, त्यांच्या विश्वासासाठी त्यांना देवाने जे प्रतिफळ दिलेलं आहे, त्या प्रतिफळाप्रमाणे ते यथायोग्य होतं का नव्हतं, त्याप्रमाणे त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे. आमच्या पूर्वजांपासून आम्ही हे करत आलोय ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. आमचे पूर्वज हे करत होते ही संकल्पना चुकीची आहे. बायबल काय सांगतं हे महत्वाचं आहे. इट इज नॉट इम्पॉर्टंट व्हॉट कल्चर सेज. किंगडम कल्चर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द ख्रिश्चन लाईफ. संस्कृती काय सांगते यापेक्षा ख्रिस्ती किंवा राज्याची असणारी संस्कृती काय सांगते हे ख्रिस्ती जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे. किंगडम कल्चर नावाची संकल्पना पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला भेटते. देवाच्या राज्यासाठी जे पुरस्कृत आहे ते आहे किंगडम कल्चर, ते आहे स्वर्गाच्या राज्याची संस्कृती. आणि संत पाऊल या लोकांना असं म्हणतोय, तुम्ही माझं अनुकरण करा. केवळ तुमच्या पूर्वजांनी हे केलं म्हणून त्याचं अनुकरण करू नका. तर त्या अनुकराचा परिणाम काय झाला, त्यातून देवाने त्यांना आशीर्वाद दिला का, देव त्यांना शाबास म्हणाला का, देव त्यांना म्हणू शकतो का भल्या व विश्वासू दासा, देव त्यांच्यावर कृपा केली का, देवाने त्यांच्या त्या कामाला आपला अंगुली स्पर्श लावून ते डबल आशीर्वादित केलं का, देवाने त्यांनी केलेल्या गोष्टीमुळे त्यांच्या संगती करार आणि मदार केले का, देवाने त्यांच्या संगती हस्तांदोलन केलं का, त्यांनी वाहिले त्यांच्या असणाऱ्या त्या विश्वासामुळे देवाने त्यांना अभिवचन दिली का, देव त्यांचा पुढारी झाला का. आणि जर झाला नसेल तर त्यांचं सगळ्या आयुष्यात केलेल्या गोष्टी ह्या वधस्तंभाच्या विरुद्ध गेलेल्या आहेत. आणि वधस्तंभाच्या संगती असणाऱ्या गोष्टीच देव आशीर्वादाचा करतो. आणि म्हणून संत पाऊल म्हणतो तुम्ही माझं अनुकरण करा, कारण मी वधस्तंभ घेऊन निघालेलो आहे. वधस्तंभ घेऊन निघणं ही साधी सोपी गोष्ट नव्हे. काल नसरापूरला इजेम होती, त्या ठिकाणी डिवोशन माझ्याकडे होतं. मी मिठाविषयी बोलवतो. मिठाविषयी येशू ख्रिस्त तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. आणि ग्रीक शब्द जो आहे हॅलास, त्याचा अर्थ आहे एक तर मिठाचा खारटपणा राहू शकतो, किंवा मीठ खारट आहे तसं राहू शकतं, किंवा ते आपला खारटपणा गमवू शकतं. हे आम्ही ख्रिस्ती म्हणून एक तर वधस्तंभावरती प्रेम करणारे राहू शकतो, किंवा वधस्तंभाचे वैरी होऊ शकतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा संत पाऊल या ठिकाणी माझं मग तो म्हणतो 18 वचनामध्ये, कारण मी तुम्हाला पुष्कळ वेळा सांगितले. संत पाऊल म्हणतो, हे फिलिपेकरास मंडळी, मी तुम्हाला कितीतरी वेळेस सांगितलं की ख्रिस्ताचं जीवन काय, देवाचं राज्य काय, देवाची कृपा काय, देवाची प्रीती काय, देवाचा अनुग्रह काय, वधस्तंभ काय, वधस्तंभाचं सामर्थ्य काय, पुनरुत्थित ख्रिस्त काय, पुनरुत्थित ख्रिस्ताचं सामर्थ्य काय, येशूचं दुसरं येणं काय, वधस्तंभाच्या असणाऱ्या अनेक पैलू मी तुम्हाला सांगितले. वधस्तंभाचा गुणधर्म सांगितला. मी तुम्हाला जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं दर्शन तुम्हाला करून दिलं. मी तुमच्याकडे ज्यावेळेस आलो त्यावेळेस मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगत होतो, आणि मी तुम्हाला जुन्या काळातून या सगळ्या गोष्टी पटवून दिल्या होत्या. संत पाऊल म्हणतो, मी अनेक वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तो म्हणतो, आता ही रणच सांगतो. संत पाऊल म्हणतो, मी तुम्हाला एवढं सांगितल्यानंतर पण जर तुम्हाला वधस्तंभावरती प्रीती येत नाही, म्हणून मला आता रडावंसं वाटतं.
एक देवाचा सेवक ज्यावेळेस रडतो त्यावेळेस देव त्या देवाच्या सेवकाच्या अश्रू बुदलीमध्ये साठवून ठेवतो आणि त्याच्यासाठी उत्तर दिल्याशिवाय देव राहत नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून स्तोत्र करता म्हणतो, हे देवा तू माझे अश्रू बुदलीत साठवून ठेवलेत का भरून ठेवलेत. संत पाऊल म्हणतो, मी रडत सांगतोय, आता तरी बदला, आता तरी वधस्तंभावर प्रीती करा. ख्रिस्ताच्या वधस्तंभापेक्षा कुठलाही एखादा व्यक्ती श्रेष्ठ नाही. ख्रिस्ताच्या वधस्तंभापेक्षा कुठलाही तारण झालेला एखादा ख्रिस्ती तारण झालेला व्यक्ती हा श्रेष्ठ नाही. ख्रिस्ताच्या वधस्तंभापेक्षा एखादा पालक श्रेष्ठ नाही. ख्रिस्ताच्या वधस्तंभापेक्षा एखादी कमिटी श्रेष्ठ नाही. ख्रिस्ताच्या वधस्तंभापेक्षा एखादी मंडळी श्रेष्ठ नाही. ख्रिस्ताच्या वधस्तंभापेक्षा एखादं राज्य श्रेष्ठ नाही. ख्रिस्ताच्या वधस्तंभापेक्षा जग श्रेष्ठ नाही. ख्रिस्ताचा वधस्तंभ हा सर्वश्रेष्ठ आहे, कारण की ख्रिस्ताचा वधस्तंभ यासाठी लावला गेला. योहान 3:16 म्हणतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की जो कोणी त्याच्या एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. म्हणून शास्त्र आम्हाला शिकवतं, मनुष्याने सगळं जग कमवलं पण आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. जगात काय हो, जगात काय, जगात काय आहे? हा, काहीच नाही जगात. आम्ही फुकटच राहतोय, फुकटच कष्ट करतो, आयुष्यभर कष्ट करतो ईदभर पोटासाठी. एवढंच पोट आहे. मराठीची जुनी म्हण आहे, आयुष्यभर कष्ट करायचं ईदभर पोटासाठी. काय आहे जगात? हा, अन्न वस्त्र निवारा. बायबल काय सांगतं जगात काय? बायबल सांगतं जगामध्ये काय? देहाची वासना, डोळ्याची वासना, संसाराविषयीची पुशारकी ही देवापासून नाही तर ही सैतानापासून आहेत. जर आम्हाला आमच्या देहाची वासना, देहाच्या वासनेमध्ये फक्त लैंगिकता येत नाही, देहाच्या वासनेमध्ये आमचं खाणं जुनं, खाणं पिणं, तंबाखू, सिगारेट, गुटखा, बिडी, मिसरी. एखाद्याला जर समजा खूप मटण आवडत असेल, फार स्पष्टपणे मटण आवडत असेल आणि आमचं मटण खाण्याने एखादा माणूस ख्रिस्तापासून दूर जात असेल तरी ते चुकीचं आहे. म्हणून संत पाऊल म्हणतो, जर समजा एखादा माणूस माझं मांस मी जेवण मटणाचं जेवण करत आहे, मांसाहार करत आहे म्हणून जर ख्रिस्तापासून दूर जात असेल तर मी माझा मांसाहार वर्ज करेल. आमचं जेवण, आमचे कपडे, आमची असणारी धन दौलत, देहाची वासना, डोळ्याची वासना, डोळे फार भयंकर त्याच्याकडे म्हणून मला पण पाहिजे. पाप माणसाच्या जीवनामध्ये पहिले डोळ्याने आत शिरतं. म्हणून संत पाऊल ज्यावेळेस म्हणतो ना की ज्या वेळेस आम्ही भक्तीला येतो त्यावेळेस बहिणींनी, स्त्रियांनी आपलं मस्तक झाकावं, पुरुषांनी अंगभर कपडे घालावं. त्याचा अर्थ आहे की भक्तीला आलेल्या उपासकामध्ये असं होऊ नये की एखाद्या स्त्रीने मस्तक झाकलं नाही आणि पुरुष एखादा तिच्याकडे आकर्षित झाला, कारण की बाय सायकोलॉजी त्याचप्रमाणे ट्रॅडिशन नुसार हे सांगण्यात येत आहे किंवा हिस्टॉरिकली हे मान्य करण्यात आलेलं आहे. ज्या वेळेस एखादा पुरुष एखाद्या स्त्रीकडे आकर्षित होतो त्यावेळेस पहिले तिचे केस फातो आणि मग त्याच्याकडे, म्हणून शास्त्र म्हणतो तो आपलं मस्तक झाक. सगळ्यात चांगलं जे आहे ना ते महत्वाचं ना, बरोबर आहे ना. फॉर एक्झाम्पल, आकाश पप्पांनी आज गेल्यानंतर ठरवलं iPhone 16 तुला द्यायचा आहे आणि iPhone 16 ठेवलाय. मी म्हंटलोय म्हणजे गेल्यावर घेच बाळा, है ना, है ना. iPhone 16 ठेवला आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी सॅमसंगचा असणारा आणून मोबाईल ठेवला. तू काय घेशील? काय घेताल रे मुलांना? iPhone 16. त्याप्रमाणे शास्त्र सांगतं मस्तक झाक म्हणजे झाक. ती दुसरी जी आहे ना ते सबस्टिट्यूट आहे. जर मस्तक झाकायचं नसतं तर पुरुषासारखे केस काप, ते सबस्टिट्यूट आहे.
मेन देवाचं म्हणणं झाकच. पुरुषांना लिहिलं पूर्ण वस्त्र घालू नये, कारण की ज्या वेळेस एखादी स्त्री पुरुषाकडे आकर्षित होते त्यावेळेस ती त्याच्या शरीरयष्टीकडे पाहून आकर्षित होते. देव म्हणतो तू भक्ती मंदिरामध्ये आल्यानंतर पूर्ण कपडे घालू नये. म्हणून आम्ही पुलपिटवरती आल्यानंतर जीन्सची पॅन्ट घालू नका म्हणतो, टी शर्ट घालू नका म्हणतो, सलवार कुर्ता घालू नका म्हणतो प्रबोधन देणाऱ्यांना. शास्त्र वाचणाऱ्यापैकी ज्या बहिणी आहेत विवाहित असतील तर त्यांनी साडी घातल्याशिवाय शास्त्र वाचायचं नाही. पुरुष असेल तर त्यांनी जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालून यायचं नाही वाचायला. पूर्ण कपडे घालून आम्ही आलं पाहिजे भक्तीमध्ये, कारण आम्ही कोणाला भेटायला येत आहोत? देवाला भेटायला येत आहोत. आम्ही येत असताना देवाने आमच्या पेहरावाकडून म्हणलं पाहिजे अरे आज खरंच मला भेटायला आलाय, नाहीतर शुक्रवारचं शेड घालून परत बाबा रायवारी चर्चला. अरे काय घेणं आहे? बाकी साहेबाला भेटायला जाताना तर अप टू डेट टाय बी लावून. संत पाऊल म्हणतो कठीण आहे तो, म्हणतो मी रडत सांगतोय. प्रिय बंधू आणि भगिनींनो, वधस्तंभाचे वैरी, वधस्तंभाच्या जवळ असणं, वधस्तंभाची कृपा फार महत्वाची. तो मी रडतोय म्हणतोय कारण की देवाच्या सेवकाच्या अश्रू जे आहेत हे फार मौल्यवान आहेत. जर देवाचा सेवक मेल्यानंतर देव त्याच्याकडे फार बारकाईने पाहतो, जिवंत असताना त्याचे अश्रू किती आहेत. म्हणून मी नेहमी सांगताना सांगतो आणि ऑनलाईन जेवढे ऐकतील त्यांना सांगतो, देवाच्या सेवकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येणार नाही हे पहा, कारण की देव त्यांना अश्रू ढाळण्याची परवानगी देत नाही. ज्यावेळेस तो अश्रू ढाळतो त्यावेळेस त्याचा अर्थ हा झालाय की तो फार दुखवला गेलेला आहे. परमेश्वराने जुन्या करारामध्ये सांगताना सांगितलेला आहे अश्रुपात करू नको. आणि तुझ्या डोळ्यातून जर अश्रू येत असतील तर देव त्याच्यासाठी न्याय केल्याशिवाय शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. येऊयात पुढं. वधस्तंभाचे वैरी आहेत. कुठल्या वधस्तंभाचे? ह्या नाही, ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे. ख्रिस्त जो वधस्तंभ आज जगामध्ये अस्तित्वात नाही. जगामध्ये लोक म्हणतात वधस्तंभाचा तुकडा भेटला आणि वधस्तंभ भेटला आणि लाकूड भेटलं, बरीच चर्चा असते. युट्यूबवरती बरेच लोक बरंच काय टाकतात यासाठी की त्यांना पैसे भेटतात. कारण लोकांना नुसतं कंटेनच पाहिलं ना काहीतरी चुकीचा. ख्रिस्ताचा वधस्तंभ जो तारणदायी आहे त्या वधस्तंभाचे वैरी आहेत. कोण ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत? तर तो असं म्हणतो, तो या ठिकाणी म्हणतो वधस्तंभाचे असे चालतात. चालणं हे ऍक्शन आहे का पॅसिव्ह आहे? ऍक्टिव्ह का पॅसिव्ह आहे चालणं? ऍक्टिव्ह का पॅसिव्ह? कृतिशील का अकृतिशील? ऍक्टिव्ह. कृतिशील आहे चालणं. बसलेला माणूस म्हणू शकत नाही मी चालतो. कधी कधी लोक म्हणतात उद्यापासून मी आता चालायला सुरुवात करणार, 1 जानेवारी 2026 पासून मी चालायला सुरुवात करणार आहे. 31 तारखेला भक्ती झाली, 1 जानेवारी सकाळी 7 ला भक्ती आहे. नाही आज नको, आता उद्या जातो. इमेजिन मध्येच तो आपल्या बुद्धिचातुर्यामध्येच विचारामध्येच चालत राहतो. विचारामध्ये चालण्याने काही बदल होत नाही. एखादा माणूस बसलाय तो म्हणतो मी चालतोय, त्याचा उपयोग काही नाही. एखादा पार बिछाण्यात लोळतोय, मी चालतोय, काही उपयोग नाही. चालणं ही ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. याचा अर्थ संत पाऊल या ठिकाणी म्हणताना असं म्हणतोय तुम्ही कृतीने ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी झालेला आहात. तुमची कृती ख्रिस्ताचा वधस्तंभाचे तुम्ही वैरी आहात हे दाखवतो. स्तोत्र संहिता 1 मध्ये तो म्हणतोय जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही. ज्या वेळेस मनुष्य दुर्जनाच्या मसलतीने चालतो ना त्यावेळेस तो ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा वैरी आहे. कारण की ख्रिस्ताच्या वधस्तंभापेक्षा श्रेष्ठ असं काही नाही. सुरुवातीच्या काळामध्ये ख्रिस्ती जगामध्ये वधस्तंभ नव्हता, मासा असायचा. मासा इक्तुस, ग्रीक शब्द इक्तुस, आणि हा इक्तुस मासा असायचा की जो ख्रिस्ती लोकांचा दर्शक होता, जाब चिन्ह होता. त्यानंतर बरेच काळानंतर वधस्तंभ आला आणि लोक वधस्तंभाला घेऊन पुढे जाऊ लागले. प्रिय बंधू भगिनींनो, हा जो वधस्तंभ जो आहे ना हा आम्हाला हे दाखवतो की माझी लायकी काय होती, मी ख्रिस्ताकडे येण्याच्या अगोदर काय होतो. ज्याविषयी संत पेत्र लिहित असताना पत्रामध्ये लिहितो आम्ही पूर्वी देवाच्या वंशातले लोक होतो, आम्ही तर विदेशी होतो, आम्ही ख्रिस्तापासून दूर गेलेले देवाच्या विरोधातले लोक होतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्तामध्ये वधस्तंभामध्ये आमच्यावरती प्रीती केली गेली आणि ती प्रीती अतिशय महत्वाची झाली. आणि म्हणून ज्या वेळेस स्तोत्र 1 करता म्हणतो जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही. प्रिय बंधू, जर आमच्याकडे दुर्जनाची मसलत असेल तर आम्ही सावध राहायला हवं. वधस्तंभाच्या विरुद्ध जे काय आहे ती सगळी दुर्जनाची मसलत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे की तो कोण वधस्तंभाचे वैरी आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो मार्क शुभवर्तमान 3 अध्याय 29 वचन. त्याचप्रमाणे 2 तिमोथी 4:14 मध्ये असं म्हणतो पवित्र आत्म्याची निंदा करणारे लोक.
पवित्र आत्म्याची सेवा घडताना दिसते, पण त्याची निंदा करणारे लोक, एखादी सेवा घडत आहे, अरे नाही ही सेवा बरोबर नाही, कारण की ते मला इथं टोचतं, ते मला इथं लागतं, ते मला इथं डिस्टर्ब करतं, ते मला 2 दिवस झोप देत नाही त्या वचनामुळं, आणि म्हणून ते बरोबर नाही. मग मला काय पाहिजे? संत पावलाने ऑलरेडी सांगितलं तिमोथेया शेवटच्या काळामध्ये आपल्या कानाची खाज जिरावी, म्हणून ते चांगले, त्यांना रुचकर लागणारे, आशीर्वादाची वचनं बोलणारे अशा लोकांची अवतीभोवती गोळाबेरीज करतील. आम्ही शेवटचं घेतलं गीत गायलं मगाशी ना, दाय लव्हिंग काइंडनेस इज बेटर दॅन लाईफ. आमच्या जीवनापेक्षा देवाची कृपा, अनुग्रह, दया ही सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही क्षणभंगूर आहोत. मनुष्य तो काय की त्याची तो आठवण ठेवावी, आणि अगोदर स्तोत्र करता म्हणतो मर्त्य मनुष्य तो काय. मनुष्याचं आयुष्य 70 वर्ष, शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय आणि दुःखमय आहे, आणि ते लवकर सरते. आणि आम्ही म्हणतो मी 70 वर्ष जगलो, 80 वर्ष. शास्त्र सांगतं लवकर सरतं, कारण अनंत कालापासून अनंत कालापर्यंत आमची 70, 80, 90, 100 मतुशलाची 900+ वर्ष, 1000 पेक्षा कमी ही कुठेही टिकत नाहीत. कारण अनंत काल इकडे कुठं माहित नाही, इकडे संपणार कधी माहित नाही. याच्यामध्ये आम्ही त्या असणाऱ्या पाण्याच्या एका बिंदूपेक्षाही आमचं कमी आयुष्य आहे, आणि आम्ही त्याच्याविषयी ताठा मिरवतो, मन कठीण करतो, मान कडक करतो, आणि देवाला आम्ही समोर उभं राहतो. वास्तविक पाहता आमचं आयुष्य देवाने दिलेलं आहे. देवाच्या आत्म्याच्या विरुद्ध असणारं काम जे आहे ना, हे वधस्तंभाचं वैरी आहे. देवाच्या आत्म्याच्या विरुद्ध बोलणं हे वधस्तंभाचे वैर आहे. येशूने त्या ठिकाणी बॅकग्राऊंड सांगितलं. येशूने अशुद्ध आत्मा काढला, आणि शास्त्री परुषी म्हणले हा बालजबूलच्या साह्याने करतो, कारण की त्यांची प्रसिद्धी चालली होती आणि येशूची प्रसिद्धी वाढत होती. लोक म्हणले की हा देवाच्या आत्म्याने काम करतो, हा देवाचं काम करणार आहे. आणि मग त्यावेळेस असणारी शास्त्री परुषी म्हणली नाही नाही, हा बालजबूलच्या साह्याने करतो. आणि म्हणून येशू म्हणतो ज्या वेळेस तुम्ही देवाच्या आत्म्याच्या कामाला माणसाचं काम आणि सैतानाचं काम म्हणता, त्यावेळेस ते पवित्र आत्म्याच्या विरुद्ध असणारी लबाडी आहे, आणि म्हणून आम्ही सावध असायला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट तो म्हणतो देवाच्या वधस्तंभाचे वैरी कोण आहेत. संत पाऊल 19 तिसरी गोष्ट सांगतो, नाश हा त्यांचा शेवट आहे. प्रिय बंधू भगिनींनो, वधस्तंभाचे जे वैरी आहेत त्यांची डेस्टिनी, त्यांचं शेवटचं ठिकाण ठरलेलं आहे, आणि तो आहे नाश. ह्या जगात पण नाश, आणि अनंतकालिक जीवनात पण नाश. जगामध्ये अनेक जण आहेत की जे देवाच्या असणाऱ्या योजनेच्या विरुद्ध उभा राहिले, आणि देवाने त्यांच्या घराची आणि त्यांच्या राज्याची उकिरडे केले. निनवे त्यापैकी एक शहर आहे. देव म्हणला जर तू पश्चाताप केलास ओके, दुसऱ्या वेळेस पश्चाताप केला नाही, आणि त्या खडकावरती लोक शेकडो वर्ष मच्छीमार जाळी सुकवत होती. आम्ही गर्व करू शकत नाही हो, कुणी, मी असो की तुम्ही असो किंवा ऐकणारे कुणी असोत, आम्ही गर्व करू शकत नाही, कारण की नाश हा शेवट आहे. आणि म्हणून आम्ही ह्या प्रवासाच्या काळात संत पेत्र लिहिताना असं म्हणतो त्याच्या पत्रामध्ये, आम्ही ह्या राज्य, ह्या जगामध्ये आम्ही परदेशवासी आहोत, आम्ही प्रवासी आहोत, म्हणून आम्ही आमची चालचलणूक भिवूनच करायला पाहिजे. बारामतीमध्ये दोन्ही हात वर करून एखाद्याला 2 मारायला आम्ही तयार आहोत. जा बरं दिल्लीमध्ये, आणि दिल्लीमध्ये एखाद्याचा धक्का लागू द्या, करू का? अहो हे जग आमच्यासाठी टेम्पररी आहे. इथं पण आम्ही तसंच राहायला पाहिजे, कारण आम्ही कुठले आहोत? स्वर्गाचे आहेत. म्हणून गीत करता म्हणतो, सियोन देश हमारा है देश, रहते हम परदेश. आम्ही परदेशात राहत आहोत, आम्ही परदेशवासी आहोत. या जगामध्ये आम्ही मूळचे स्वर्गाचे आहोत, तिथं आमचा प्रवास असायला पाहिजे. म्हणून ह्या जगामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की शेवट जर तुम्ही पहा, जर त्याचा शेवट जो आहे, जे वधस्तंभाचे वैरी आहेत, हा त्यांचा शेवट जो नाश आहे, नाश जीवाचा, आत्म्याचा, शरीराचा, धन दौलतचा. कारण की शास्त्र आम्हाला सांगत असताना इब्री लोकास पत्रामध्ये म्हणतो, जे काही सर्व दृश्य आहे हे एक दिवस संपुष्टात येईल. आम्ही सगळं जग मिळवलं, परंतु जर देवाने न्याय केला तर फार भयंकर आहे. मगाशी मध्यस्थच्या प्रार्थनेच्या नंतर मी म्हणताना म्हणालो की आम्ही केलेल्या प्रार्थना देवाच्या दरबारामध्ये जाऊन त्या बोलमध्ये, सुवर्णाच्या बोलमध्ये पडतात, आणि त्या सुवर्णाच्या बोलमधली प्रार्थना ज्यावेळेस ऐकली जात नाही, ती महासंकटाच्या काळापर्यंत इथं आहे. आणि उदाहरणार्थ एखाद्याने प्रार्थना केली, हे देवा मला खूप त्रास होतो, तू न्याय कर, आणि त्यावेळेस देव त्या टाकल प्रार्थना
त्यावेळेस त्याच्या कुटुंबातले जे जिवंत असतील ना त्यांचा न्याय करेल. म्हणून प्रार्थना वाया जात नाहीत. प्रार्थना वायफळ बडबड नाही. आमचा नाश होऊ नये म्हणून देवाचा एकुलता एक पुत्र जगात आला, त्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन मिळतं. वधस्तंभाचे जे वैरी आहेत त्यांचा नाश अटळ आहे. पुढे आल्यानंतर तो आल्यानंतर असं म्हणतोय त्याच्यामध्ये नाश ज्यांचा झालाय त्या ठिकाणी यहुदा इस्करियोत चांगलं उदाहरण आहे ना. यहुदा इस्करियोत कसा मरण पावला? हा हा कसा मेला की नाही? मुळात मेला पोट फुटवून. कारण स्तोत्र संहितेत म्हणलेलं आहे त्याची जागा दुसरी घेईल आणि तो पोट फुटून मरेल. आणि म्हणून यहुदा इस्करियोतने ज्या झाडाला फास घेतला ना त्या झाडाला आज इस्रायलमध्ये ग्रंथ सांगतात दिस इज जुडा इस्करियोट ट्री. आणि ते यहुदा इस्करियोत झाड आहे त्याच्या फांद्या इतक्या कुचक्या आहेत, एखाद्या माणसाने गळफास लावून लटकला ना तर ती फांदी त्याचा भार सहन करू शकत नाही. तो गळफास लावला त्यांनी तर लटकला पण खाली पाडला, पोट फुटलं बायबल सांगतं त्याप्रमाणे, आणि मग तो मरण पावला. आणि म्हणून त्याच्या जे पैसे त्यांनी टाकले होते ना ते पैसे लोकांनी घेतले नाहीत. या जगांनी नको म्हटलं हे पैसे, कारण हे रक्ताचे आहेत, येशूच्या रक्ताचे आहेत. येशूच्या रक्ताच्या पैशाने माणसांची मौज मजा आणि माणसांसाठी आशीर्वाद येत नाहीत. येशूच्या सेवेसाठी आलेले पैसे आणि येशूच्या रक्ताचे असणारे जे पैसे आहेत त्यातून माणसाचा नाश होतो. त्यातून फक्त माणसांना पुरण्यासाठी कब्रस्तानच घेता येतं. इस्रायलला कधी गेलात ना जिथं पेत्राचं चर्च आहे, त्या पेत्राच्या चर्च जगामध्ये सगळ्या चर्चवरती क्रॉस आहे. पेत्राच्या चर्चवरती फक्त कोंबडा लावलाय, कारण तिथं सगळी घटना घडली. हे पेत्राचं चर्च इकडून असं बाहेर आलो, इकडून असा रस्ता बाहेर जातो, इकडं असं तिरकं पाहिलं तर कोपऱ्यामध्ये एक घर आहे. कोपऱ्यात असं साईडच्या बाजूला थोडीशी हिरवळ आहे. हिरवळ म्हणजे ग्रास, आपलं काय म्हणतो आपण लॉन लावल्यासारखं आहे ते घर त्या ठिकाणी. ती जी जागा आहे ना ती आहे हकलदामा. जे जाऊन आले त्यांना चित्र क्लिअर केलं, इस्रायलमध्ये फिरल्यासारखं वाटलं थोड्या वेळ. ओके, तो म्हणतो की ते यहुदा इस्करियोत आहे. पुढे चौथी महत्वाची गोष्ट तो म्हणतो पोट हे त्यांचं दैवत आहे. वधस्तंभाचे वैरी कोण आहेत? पोट हे त्यांचं दैवत आहे. पोट म्हणजे हे पोट नाही, पोट म्हणजे शरीर. ते त्यांच्या शरीरावर खूप प्रेम करतात. मागच्याच रविवारी म्हटलो प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या आजाराचं कौतुक करू नका, त्या आजारासाठी देवाचा गौरव करा. देवा तो आजार दिलास त्यासाठी मी तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, तुझे ना धन्यवाद देतो. असं कधी म्हटलो का देवाला आपण, हे देवा बरं तू मला सरकारी नोकरी मलाच दिली, हे देवा बरंच तू मला हे घर दिलं, देवा मलाच का दिलं? मग आजार दिल्यानंतर किरकिर काय करायची आणि त्याचं असणारं एवढं लालन पालन काय करायचं? डॉक्टरांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी पाळा, त्या गोष्टी मान्य करा. कारण शरीर आहे, शरीराच्या असणाऱ्या गोष्टी औषध घेणं, पाणी घेणं, तक्रार, त्याच्यानंतर जे काय तुम्हाला सांगितलंय हे खा, ते खाऊ नका, ते करा, ते करा. परंतु त्याचं जास्त आपल्या जीवनामध्ये त्याचं असं एवढं मोठा सर्पवर करू नका की जो 10 फाण्याचा, 8 फाण्याचा, 15 फाण्याचा, 20 फाण्याचा, आणि त्याच्या खाली आम्ही इतके दबतो की देवाला हे म्हणतो देवा तुम्हाला हे दिलंस त्यासाठी मी तुझे आभार मानतो. पवित्र शास्त्रामध्ये योब नावाचा मनुष्य तो आपल्या बायकोला म्हणतो देवाकडून नुसतं सुखच घ्यावं काय, कारण देवाच्या दुःखामध्ये पण देवाची कृपा, अनुग्रह आणि आशीर्वाद आहे. म्हणून आज घरी गेल्यानंतर जेवणाच्या अगोदर देवाला म्हणा देवा हा आजार दिला त्यासाठी मी तुझे आभार मानतो. बघा जीवन जगत असताना त्यात कृपा भेटेल. संत पाऊल म्हणतो फिलिप्पियरांना प्रत्येक परिस्थितीसाठी देवाची उपकार स्तुती करा मग प्रार्थना करा. आम्ही नुसतीच प्रार्थना करतो, उपकार स्तुती करतच नाही. म्हणतो देव काय माझी प्रार्थना, अरे पहिली उपकार स्तुती कर बाबा. त्यासाठी देव म्हणतो ते कर. स्तोत्र 23 मध्ये स्तोत्र करता लिहिताना असं म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्या अरिष्टास भिणार नाही, कारण की आणि तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. आम्ही रस्ता असंच उभा राहतो चौकट एज वरती, मग म्हणतो देवा ही तर खूप कठीण आहे, ही तर खूप कठीण आहे, आता तुझी आकडे काढ. देव म्हणतो पहिला पाऊल टाक मग देतो. आम्हाला वरच पाहिजे सगळं आश्चर्यच, का आम्ही अशा जगामध्ये राहत आहोत की ते 2 मिनिटाच्या मॅगीचं आमचं जग आहे. ती मॅगी खराब होते हेही आम्हाला माहिती आहे, पण त्यांनी सांगितलं 2 मिनिटात मॅगी तयार होते. आणि म्हणून आम्ही त्याला होतो आम्ही वधस्तंभाचे वैरी होऊ नयेत. पोट हे आमचं दैवत होऊ नयेत. आमच्या भौतिक गरजा आमच्या आत्मिक जीवनावरती हावी होऊ नयेत. आमच्या आत्मिक जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे, कारण आम्ही आधी आत्मिक आहोत. जर आमच्या आत्म्याचं तारण झालं
तरच आम्हाला स्वर्गामध्ये प्रवेश आहे, अन्यथा नाही. आमचं बौद्धिक तारणाला देव विचारणार नाही. म्हणून शास्त्र म्हणतं की तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने प्रीती कर. हिच्यासारखी दुसरी जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. शेजारच्या माणसाचा आपण द्वेष करतो. एकाने मला विचारलं, पाळक साहेब प्रभोजनाची भाकर अर्धीच का खाता? मंडळी सगळ्यात जास्त लक्ष कोणाकडे असतं माहिती आहे का? पाळकाकडे आणि पाळकाच्या कुटुंबाकडे, पाळकांच्या लेकराकडे. दे आर पास्टर्स किड. बघा असं कोणी म्हणणार नाही अनमोलनी केलं, असं म्हणतील ते अब्राम पाळकाच्या पोराने केलं. 100% मी सांगतो. ते दुसऱ्याने करू द्यात, ते त्या पोराने केलं. उदाहरणार्थ आकाशने केलं, आज आकाशच आहे ना, आकाशने केलं. ते म्हणतील आकाशने केलं. त्या मग कोण आकाश? मग सांगतील राजेशचा मुलगा. पण आमच्या लेकरांचा पहिलं पाळकाच्या पोराने केलं. आमच्याकडे पण जग तसंच बघतो हो. देवाच्या लोकांनी काय केलं? हे स्वतःला देवाचे लोक म्हणतात ना, हे वधस्तंभाचे वैरी आहेत का वैधस्तंभाचे मित्र आहेत? पोट, आमच्या गरजा आमच्या आत्मिक जीवनावरती हवी होणं, कारण आम्ही आत्मिक आहोत आणि आमच्या जीवनात जे काय घडतं ना ते सगळं आत्मिक आहे. म्हणून कोणीतरी म्हणतं, पाळक साहेब काय करू, डायबिटीस सुरू झाली, पाळक साहेब हार्टचा त्रास सुरू झाला. मी म्हणतो कस काय ब्रदर? काय सांगू पाळक साहेब, मी हे खायचो, मी ते खायचो, आमच्या वडिलोपार्जित आहे. अहो नाही, हे आमचं आत्मिक युद्ध आहे. आम्ही विश्वासणारे आहोत म्हणून आमच्या जीवनामध्ये घटना घडती. आम्ही आत्मिक युद्ध इफिसकारास पत्र 6वा अध्याय त्या ठिकाणी दिलेल्या अस्त्रांनी जिंकायला पाहिजे. आम्ही जिंकतोय आपल्या अस्त्रांनी. आमच्या वडिलांनी जर सागर खाल्ली नसती जास्त तर मला झाली नसती. अरे त्यांनी बाबा त्याचं जीवन जगलं, तू कशाला हे करतो? तू म्हण ना देवाला, देवा तुझे आभार मानतो. पोट आमच्या असणाऱ्या गरजा आमच्या आत्मिक जीवनावरती आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभापेक्षा श्रेष्ठ होऊ नये. ख्रिस्ताच्या वधस्तंभापेक्षा जे काही श्रेष्ठ होतं, मग आमचं पोट म्हणजे आमच्या भौतिक गरजा जर ख्रिस्ताच्या वधस्तंभापेक्षा श्रेष्ठ होत असेल तर आम्ही मूर्तीपूजा करत आहोत, ख्रिस्ताला सोडलेली आहे. कारण देवापेक्षा जे काही श्रेष्ठ आहे ती मूर्तीपूजा आहे. येशू ख्रिस्ताने सांगितलं, जे तुमच्या शरीराचा नाश करायचा जगाला समर्थ आहेत त्यांना भिवू नका. जर ते तुमच्या आत्म्याचा आणि शरीराचा नाश करण्यात नरकालाच त्याला भ्या, म्हणजे देवाला भ्या. आम्ही देवाच्या वधस्तंभाच्या जवळचे लोक आहोत. प्रिय बंधू भगिनींनो, पुढची महत्वाची गोष्ट तो म्हणताना असं म्हणतोय बघा, निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण. असंच आहे ना, हे सगळं बदललं. ओके, पुढे तो म्हणतो असं, आणि पोट हे त्यांचे दैवत. दैवत म्हणजे काय? त्याच्याशिवाय दुसरं सुचत नाही. पुढे तो असं म्हणतो, निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण. निर्लज्जपणा म्हणजे काय व्याख्या आहे निर्लज्जपणाची? हा, तीच गोष्ट करणे. बरं, त्याला काय दुसरा शब्द? इंग्रजी शब्द आहे शेम. आम्ही कधी कधी म्हणतो शेमफुल मॅन, कारण त्याने जे केले ते चुकीचं आहे. एखादी चुकीची गोष्ट होत असताना देखील ज्या वेळेस त्याला आम्ही पुरस्कृत करतो आणि तीच गोष्ट करत राहतो, त्याला म्हटलेलं आहे निर्लज्जपणा. म्हणजे एखाद्या गोष्टी जी आहे की जी आम्हाला करायला परवानगी भेटत नाही पण ती आम्ही करत राहायची, त्याला म्हटलं निर्लज्जपणा. आणि शास्त्र म्हणतो ते निर्लज्जपणाचं भूषण आहे त्यांना, कारण की ते त्यांना माहिती हे चुकीचंच आहे पण त्यामध्ये त्यांना फार भूषण वाटतं मी केलं. आफ्रिका खंडामध्ये एक जमात होती, ती ख्रिस्ताकडे सगळी आली. ज्यावेळेस त्यांच्याकडे मिशनरी गेले सुवार्तेला, त्या मिशनरीने त्यांना सांगितलं आणि ट्रान्सलेटर सांगते आणि सुवार्तेला सांगायला सुरुवात तरी सांगितलं येशू जगात आला, सगळं. आणि मग म्हणला, मग माडीवरच्या खोलीमध्ये जेवण झालं आणि मग यहुदा इस्करियोत त्याला धरायला निघून गेला. आणि मग गेतशेमने बागेत येशू आणि बाकी शिष्य गेले आणि तो मिशनरी म्हणताना मला तिथं यहुदा इस्करियोत आला आणि त्याने येशूचं चुंबन घेऊन त्याला धरून दिलं आणि बसलेला सगळा तो असणारा तो समुदाय जो बसलेला तो जोर जोरात यहुदा इस्करियोत की जय, यहुदा इस्करियोत की जय, यहुदा इस्करियोत की जय. हा मिशनरी हैराण. मिशनरी म्हणला मी येशू सांगायला आलो, इथं यहुदा इस्करियोतच प्रिय आहे. प्रिय बंधू म्हणून सांभाळा, आम्हाला कोण प्रिय आहे, येशू का यहुदा इस्करियोत? यहुदा इस्करियोतने येशूला 30 रुपयासाठी विकला, आम्ही येशूला विकतो का? आणि मग ह्या मिशनरीने विचारलं, अरे बाबा काय प्रॉब्लेम आहे? तो म्हणला आमच्याकडे जो फसवतो ना तो चांगला आहे, तो लीडर आहे.
दुसऱ्या वेळेस मग यांनी सांगताना सांगितले, तर मी आणि तुम्ही मारायला पाहिलं होतं, तिथं यहूदा इस्करियोतने मला आणि तुम्हाला धरून देत असताना येशूची म्हणितलं आणि मग रडू लागले आणि अख्खी जमात ख्रिस्ताकडे आली. प्रिय बंधू आणि निर्लज्जपणा, एखादी गोष्ट चुकीची आहे जगाच्या दृष्टीने, वैयक्तिक सत्सदयोग बुद्धी सांगते, बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, जे चूक आहे, पण आम्ही जर त्याची शेखी मिरवित असो तर तो आमचा निर्लज्जपणा आणि नालायकपणा आहे. आणि शास्त्र असं म्हणतं की ते जे आहे त्याचं भूषण त्यांना आहे आणि हे भूषण चुकीचं आहे, कारण त्यासाठी देव न्याय केल्याशिवाय राहत नाही. जगाच्या दृष्टिकोनातून एखादी गोष्ट नीट असेल, जग त्याला नीट म्हणत असेल, पण देवाचं वचन जर त्याला नीट म्हणत नाही, बरोबर म्हणत नाही, तर ते चूकच आहे. एकदा एक व्यक्ती मला म्हणली, पाळे साहेब काय नाही, थोडंसं आपण लाबाड बोलून चालतं, दुसऱ्याचं भलं होतं. मी म्हणलं आम्ही प्रयत्न केला पाहिजे लाबाड बोलू नये. ह्याचा अर्थ हा नाही की मी लाबाड बोलतो, कधी कधी सहज आमच्या जीवनात निघून जातं. इथं कुणी आहे का बसलेलं लाबाड बोलत नाही कधीच? आहे का? एक उदाहरण सांगतो, सगळ्यांना पटल, दरवेळेस सांगतो ते. बाजारात गेलो, मी तिची भाजी घेतो, ती बाई म्हणते घ्या 20 रुपयाच्या 2. आपण शेजारच्याला विचारलं पण ती म्हणते तिथं 15ला देतोय. खोटं बोललो सपशेल. घरामध्ये फोन येतोय, आता येत नाही, आता मोबाईलवर नाव येतं. पूर्वी तसले डायल फोन, आता पप्पा घरातच, पप्पा म्हणतात सांग सांग सांग, पप्पा घरात नाही. मुलाला पण खोटं बोलायला लावतोय आपण. आजही लोक सांगतात, फोन केला, हॅलो, नाही पप्पा नाहीत, पप्पा मोबाईल घरी विसरून गेले, पप्पा तिथंच बसलाय. प्रिय बंधू आणि भगिनींनो, शास्त्र आम्हाला सांगतं निर्लज्जपणा. आम्ही सन्मानाचे लोक आहोत, आम्ही निर्लज्जपणाचे लोक नाहीत. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही सन्मानित झाले, ज्यांचं तारण झालंय ते. तो म्हणतो निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. जे चुकीचं आहे ना ते चुकीचंच आहे, देव त्याला शेवटपर्यंत चुकीचं. जे बायबल पुरस्कृत आहे ते बरोबर आहे. मग जगाने त्याला किती नियम, जगाचे नियमात खूप लोक बसवायचा प्रयत्न करतात, पण बायबल एखाद्याला चोर म्हणलं तर चोर, चोरी चोरी, लबाडी लबाडी, कोण कोण, जे आहे ते तसं आहे. जगाचा नियम त्याला बरोबर म्हणतो म्हणून तो बरोबर होऊ शकत नाही. आणि जे जगाच्या नियमामध्ये बसून बरोबर काढण्याचा प्रयत्न करतात, देव त्यांचा न्याय केल्याशिवाय राहत नाही. म्हणून स्तोत्र 136 मध्ये स्तोत्र करता म्हणतो, त्याने मोठे मोठे राजे ठार मारले, बाशानाचा राजा ओग याला ठार मारलं. इतकंच नव्हे तर बलामाचं उदाहरण आहे, त्या बलामाला गाडवी बोलली तरी याला समजत नव्हतं. कधी कधी देव आमच्या संगती वारंवार बोलतो तरी आम्हाला समजत नाही. आता फक्त वेळ ही राहिली की देवाने आम्हाला उलटं करून असं पाण्यात बुचकळल्याशिवाय समजणार नाही. ज्यावेळेस जीव गुदमरेल त्यावेळेस माणूस जागा होईल ना. एक सद्गृहस्थ भेटले एक 8 दिवसापूर्वी, म्हणजे पाळे साहेब तुम्हाला काय सांगू, एकदम मला कस्तुरी होत राहिलं आणि मग मला दवाखान्यात ऍडमिट केलं. मी बाहेर गावी होतो, तिथून मला ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर बरं झालं, त्या दवाखान्यामध्ये डॉक्टर होते, डॉक्टरने ट्रीटमेंट केली. मला हार्ट अटॅक आला होता, माझं कुणी नव्हतं, डॉक्टर भेटले, बरं झालं पालक साहेब, आणि मी आज जिवंत आहे, मी देवाची स्तुती करतो. मी म्हणलो अशी स्तुती आयुष्यभर करत राहा, कारण पुढचं मागचं जीवन फार भयंकर आहे. आम्ही तेवढ्या वेळासाठी बदलायला नको. म्हणजे तेवढीच गोष्ट ना, हार्ट अटॅक आला आता बदललो नाही, पॅरालिसिस आला बदललो, आम्ही त्याच्यामध्ये मागच्या गोष्टी सोडल्या. म्हणून गीत करता म्हणतो, पिछला सब भूल कर, है ना गाणं काहीतरी, आगे ही बढता चलो. मागच्या गोष्टीला सगळ्यांना तिजांजली द्यायला शिकायला पाहिजे. मागचं गेलं गेलं. काल मी नसरापूरला पण म्हटलं, बरेच वेळेस म्हटलो, ज्यावेळेस आपल्याविषयी कोणतरी लबाडीने सगळं गोष्ट बोलतो ना, देवाचे त्या व्यक्तीसाठी आभार मानायला पाहतो. आपण काय करतो, पाळक साहेबांनी असं केलं, पाळक साहेबांच्या विरुद्ध मी असं करतो. नाही 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 नाही, मी म्हटलं पाहिजे, हे देवा पाळक साहेबांनी असं केलं, त्यांच्यासाठी मी तुझे आभार मानतो, कारण की त्यांनी ते मला दुःख दिल्यामुळं स्वर्गात माझं प्रतिफळ वाढलंय. ह्या माणसामुळे जर मला तिथं इंटरेस्ट जास्त भेटत असेल तर ह्यासाठी आभार मानले पाहिजे ना. उदाहरणार्थ सांगितलं ना, पाळक साहेबांना कोणतरी जात विचार काय वाईट केलं पाळक साहेबांचं, उदाहरण म्हणून त्यांचं नाव घेतलंय. पुढे येऊयात. तो म्हणतो पोट हे निर्लज्जपणा हे त्यांचं भूषण आहे. त्यांचे चित्त हेही गोष्टीत असतात. जगाच्या गोष्टीमध्ये त्यांनी चित्त लावलंय आणि जग संपणार आहे, आम्ही संपणारे आहोत, आमचं जीवन संपणार आहे, आमची बुद्धी संपेल, आमच्या डिग्री संपतील, आमचं ज्ञान संपेल, आमचा पैसा संपेल, आमचा ऐशाराम संपेल. परवा दिवशी एका माणसाने एक आर्टिकल इंटरनेटला पोस्ट केलं. तो म्हणला आजकाल काय समजत नाही, आम्ही घरात राहतो का हॉटेलला राहतो, लॉजमध्ये, हॉटेलला राहतो सूटमध्ये. आणि मग त्या माणसाने लिहित असताना लिहिलं, मी हॉटेलला गेल्यानंतर पण हॉटेलला जसं असतं ना तसंच माझं घर पण मी केलंय म्हणतो.
मला त्याला कॉमेंट टाकायचे, कॉमेंटच जाय ना त्या ह्याच्यावरून त्याला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, चित्त ही गोष्टी ठेवू नका, आत्मिक गोष्टी चित्त. कारण येशू म्हणतो जे ते तुझे मन असेल ते तुझे, जे ते तुझे धन असेल ते तुझे मनही लागेल. येशू म्हणतो तू आपल्यासाठी धन कुठं साठव? स्वर्गात साठव. आणि स्वर्गामध्ये धन साठवायची सुरुवात इथं जगात करावी लागते. वधस्तंभावर प्रीती केली किती आहे. प्रिय बंधू भगिनींनो, वधस्तंभाचे वैरी आहेत. वधस्तंभ यासाठी जगामध्ये दिलेला आहे की मनुष्याच्या पापाची क्षमा होऊन त्यांनी देवाचं मूल व्हावं. ज्या ह्या असणाऱ्या वधस्तंभाचा जो इफेक्ट आहे, येशू मरण पावला, सार्वकालिक जीवन भेटावं, पापाची क्षमा व्हावी, आम्ही देवाचे मूल व्हावं, आम्हाला देवाची कृपा भेटावी, अनंतकालिक जीवन भेटावं, ही असणाऱ्या सेवेच्या विरोधात आम्ही जे काय करत आहोत ते आम्ही वधस्तंभाचे वैरी आहोत. आणि म्हणून आम्ही सुवार्तेला पोषक जीवन जगायला पाहिजे. सुवार्तेसाठी आम्ही उभा राहायला पाहिजे. नवीन लोक ख्रिस्ताकडे, ख्रिस्ती जगामध्ये नवीन विश्वासणारे आणि 4 पिढ्याचे विश्वासणारे असा फरक नाही, सगळे सारखेच आहेत. कारण की माझ्या पूर्वजांनी जरी स्वीकार केला ना तरी मला परत येशूचा स्वीकार करणं गरजेचाच होता. माझ्या पंजबावर मी स्वर्गात जाऊ शकत नाही, माझ्या तारणावरती मी स्वर्गात जाईल जे येशू पासून मला मिळेल त्याच्यावरती. आणि म्हणून आम्ही लोकांच्या तारणासाठी, लोकांच्या पापक्षमासाठी जिथं गोष्टी आहेत तिथं आम्ही प्रेम करायला शिकायला पाहिजे. आम्ही जर त्याच्या विरोधात जातो तर आम्ही वधस्तंभाचे वैरी आहोत. जिथं ज्या ठिकाणी लोकांचं ख्रिस्ती शिष्यत्व होतं त्या ठिकाणी आम्ही उभं राहायला पाहिजे. कारण की येशू म्हणाला, पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, यरूशलेमेत, सर्व यहुद्यात, शमरणात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. त्याच्या अगोदर येशू मत्ती 28:19 म्हणतो, तुम्ही जाऊन सर्व शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे जे काही मी तुम्हाला शिकवल ते सर्व त्यास पाळायला शिकवा. 2 गोष्टी महत्वपूर्ण आहेत. त्या शिष्य करा. मंडळीच्या मध्ये जे शिष्यत्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस ती घडत असते त्याच्या विरोधात जर मी जात आहे तर मी वधस्तंभाच्या विरोधात जात आहे. मी सुवार्तेच्या विरोधात जात आहे तर मग मी वधस्तंभाच्या विरोधात जात आहे. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, सांभाळा. कारण की माणसाच्या आत्मिक जीवनापेक्षा जगात श्रेष्ठ आणि सार्वभौम आणि सर्वात महत्वाचं असं काही नाही. आणि म्हणून आम्ही सांभाळायला पाहिजे. येशूने आम्हाला त्याचे मित्र व्हायसाठी बोलवलं. म्हणून गीतकारता म्हणतो, कोण मित्र येशू आणि सारे ओझे व्हायला. येशूच्या वधस्तंभाचे मित्र व्हा. पवित्र शास्त्रामध्ये नव्या करारामध्ये एक वचन आहे, तो म्हणतो योहान त्याचा मित्र. कोणाचा? येशूचा. आम्हाला ज्या वधस्तंभाचे मित्र आहे ना, आम्ही देवाचे मित्र होतो, येशूचे मित्र होतो. येशू आमचा थोरला बंधू आहे आजच्या नात्यामध्ये. ख्रिस्ताच्या वैरी होऊ नका, ख्रिस्ताचे मित्र व्हा. ख्रिस्ताच्या मग जगामध्ये आम्हाला सगळं गमवावं लागलं तरी चालेल. आम्ही कुभांडाने जे मिळवू ना ते आम्ही मरायच्या अगोदर आम्हाला सगळं गमवावं लागतं. इथं खूप उदाहरणं आहेत जगात, सगळे उदाहरणं दाखवू शकतो. त्याच्यामुळे कुभांडाने फसवून घेऊ नका. देवाच्या वधस्तंभाला स्थान द्या, त्याच्या मागं चला, त्याला धरा, तिथून प्रकाश घ्या, स्वतःचं जीवन प्रकाश घ्या, इतरांना प्रकाश द्या. मग वधस्तंभाचे मित्र कोण आहे? जे वधस्तंभाला उंच करणारे. शास्त्र आम्हाला म्हणतो येशूचा वधस्तंभ उंच करा म्हणजे त्याकडे लोक आकर्षित होतील. आमच्या कृतीने लोकांना देवाकडे आकर्षित केलं पाहिजे. आमची कृती लोकांना देवापासून दूर घेऊन जाणारी नसावी. आमची कृती त्यांना येशूच्या जवळ आणणारे असायला पाहिजे, त्याकडे पाहायला पाहिजे. बरेच वर्षापूर्वी एक मुलगा आपल्याकडे चर्चमध्ये यायचा आणि त्याच्या जीवनात फार कठीण गोष्टी होती आणि त्यातून तो निघाला. अशुद्ध आत्मा सगळं काय झालं. निघाल्यानंतर त्याला मग एक बायबल दिलं. तो नवीन करार 8 दिवसात वाचून आला. पास्टर हे वाचून झालो म्हणलं, परत हेच वाच. त्याने 5-6 वेळेस वाचलं. 5-6 वेळेस वाचल्यानंतर त्याला एका कंपनीत काम पण लागलं होतं अगोदर. दिवसा जेवणाच्या सुट्टीत पण वाचायचा. त्यानंतर अख्खं बायबल लिहिलं. अख्खं बायबल त्याने एका महिन्यामध्ये अख्खं बायबल वाचलं. आणि आल्यानंतर तो पास्टर असा आहे, त्याचा प्रश्न असताना यायचा, हेच केल्याचं पुस्तक 34वा अध्याय 1 वचन, पास्टर असं म्हणतोय. हग्गाईचं पुस्तक 2 अध्याय 3 वचन असं. पाळक साहेब ओबद्याचं पुस्तक 2 अध्याय 3 वचन आहे ना. ओबद्याच्या पुस्तकात 2 अध्याय आहे का? अहो नुसतं एकच अध्याय आहे. देवाचे लोक हो, तो रेफरन्स आहे विचारायचा. त्याच कंपनीत आपल्या चर्चचा एक पोरगा काम करायचा. त्याने रविवारी त्याला चर्चमध्ये बघितला. त्याला वाटलं कोणतरी माझ्या कंपनीत एक चांगला विश्वासणारा आहे. जेवणाच्या सुट्टीत त्याने त्याला दुसऱ्या दिवशी गाठला. ब्रदर मी पण चर्चला येतो. तो म्हणला चांगली गोष्ट आहे. ब्रदर एक गोष्ट विचारू का हो? फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 4 वचन असं म्हणतोय. त्याचा अर्थ काय सांगू? त्याला वाटलं हा लहानपणापासून ख्रिस्त मला सांगू शकत. तो म्हणला आता जेवणाची सुट्टी, जरा थांब. लोक देवाचं सांगायला पाहायला फार तरबेज असतात, बरीच कारण आहे ना.
दुसऱ्या दिवशी परत तो भेटला आणि तो रेफरन्स आहेत विचारायचा. त्याने सांगितलं, तुला एक गोष्ट सांगतो आई, तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे ना आमचे पाळक साहेब दिले, अब्राहम पाळक साहेब. रविवारी तो त्याला घेऊन आला माझ्याकडं चर्च झाल्यावरती. पाळक साहेब म्हणलं, ओळखतो की ह्याला मी. म्हणजे पाळक साहेब यांना प्रश्न विचारले तर हा म्हणतो पाळक साहेब सगळ्या प्रश्नाची उत्तर दिली. त्या आपल्या मुलाकडे मी खालीवर बघितलं, मग मी त्याला म्हणताना म्हणालो, बाबा रे, आता स्वतःसाठी नाही, अशा लोकांना उत्तर द्यायसाठी तरी बायबल वाच. आम्ही कधी कधी वधस्तंभाचे वैरी आमच्या बोलण्यातून होतो, कृतीतून होतो. इथं एकदा अशुद्ध आत्मा लागलेली स्त्री होती, ह्याला जवळजवळ 12-13 वर्ष झाले, आणि ती स्त्री मोकळी झाली आणि गेली. 2-4 जण उभे होते, ते मला म्हटले, पाळक साहेब हे खरं असतं का? हे खरं असतंय का? कोण म्हणतोय? ख्रिस्ती कुटुंबात जन्म, हे खरं असतं का? मी म्हणलं, दुसऱ्या वेळेस तुला सांगतो. माझ्याच वाट्याला सगळे असले. दुसऱ्या वेळेस सांगतो. नेमकं दुसऱ्या रविवारी दुसरी बाई आली, ती लागली घुमायला. त्यावेळेस पास्टर स्वप्नील होते, आणि मग तिथं घुमाय त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ते परत आले, ज्यांनी मला विचारलं होतं, नाही खरं असतं का? माझ्या लक्षात आलं की हा बघतोय मला. मी डोक्यावर प्रार्थना करतो, तेवढ्यात डोळे उघडले. मी त्याच्याकडे बघितलं प्रार्थना करता करता. मी म्हणलो, हात काढतो, तू ठेवतो का? आमची आत्मिकता किती दांभिक आहे ते सांगतोय मी. ठेवतो का? तो चट चट जुनं चिरतो, बाहेर निघून गेला. बाहेर जाऊन थांबला, माझी वाट बघ. फाळक साहेब, तुम्ही प्रार्थनेत काय पण करता, तुम्ही हात काढला आणि मी ठेवला आणि ते माझ्यात घुसलं तर, अरे ह्याचा अर्थ तुला हे माहित आहे, हे खरं आहे, भूत असतंय, अशुद्ध आत्मा असतो, पण तुला ते देवाचं गौरव करायचं नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही देवाचं शास्त्र जे सांगतं त्याप्रमाणे चालूयात, वधस्तंभाचे मित्र होऊयात. आम्ही कधी कधी पडू, लडखडू, पण देव पुन्हा म्हणतो, उठ, मी तुझ्या संगती घेऊन. देवाचे जेवढे सेवक जगामध्ये होऊन गेलेत, त्यातले अनेक जण अनेक वेळेस वेगळ्या प्रसंगात पडले. देवाने पुन्हा उभा केलं, पुन्हा जीवन जगायला लावलं. कारण तू माझा मित्र आहेस, मी तुझा मित्र आहे, तू वधस्तंभाचा मित्र आहेस, माझा वैरी होऊ नको. जीवनातली एक घटना आम्हाला वधस्तंभाचा मित्र करते, आणि ती घटना जे आमचं तारण, आणि त्या तारणामध्ये आम्ही वाढणं गरजेचं. देव तुमच्या सगळ्यांना आशीर्वादित करू. सर्वजण उभा राहूयात. उभा राहून यावेळेस समारोपाची प्रार्थना करू. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना, ख्रिस्त पवित्र शांती, ह्या गीताच्या ऐवजी शारोन सियोन देश हमारा है देश, रहते हम परदेश, हे गीत गाऊयात. सर्वजण उभा राहूयात. हे आमच्या प्रेमळ आणि जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा प्रेमळ आणि जिवंत देवबाप आहेस. देवा, आम्ही सर्व गौरव, सन्मान, मान आणि महिमा तुला देतो. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ज्यांचं ज्यांचं तारण झाले ते सगळे वधस्तंभाचे मित्र आहेत. आमच्यापैकी कोणाचं मन असं होऊ देऊ नकोस की आम्ही वधस्तंभाचे वैरी व्हावेत. आम्ही तुझे मित्रच राहावे, वधस्तंभाची अशी कृपा दे. जे वधस्तंभाचे मित्र नाहीत त्यांच्याशी तू बोल, त्यांच्या दारावर थाप मार, त्यांच्यावर तुझी कृपा तोड, आणि त्यांनाही वधस्तंभाचे मित्र होऊ देत परमेश्वरा. प्रभू देव, वैरभाव पाडला जावा अशी कृपा तोड. ख्रिस्ताचा स्पर्श व्हावा, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन व्हावं, पवित्र आत्म्याचा अंगुली स्पर्श व्हावा, पवित्र आत्म्याची समक्षता त्यांच्या जीवनात जाणवावी, पवित्र आत्म्याने त्यांना त्यांच्या पापाची जाणीव करून द्यावी, आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी येऊन ख्रिस्ताचा स्वीकार करून द्यावा. त्यांनी पुन्हा एकदा तुझ्या मागे चालण्याचा निर्णय घ्यावा, तुझ्या संगती नातं प्रस्थापित करावं, तुझं मूल होण्याचा अधिकार मिळावा. अशी कृपा आणि अनुग्रह जे वधस्तंभाचे वैरी आहेत त्यांच्यावरती कर, अशी आम्ही आज आग्रहाची प्रार्थना करीत त्या सर्वांना तुझ्याकडे समर्पित करतो. या आठवड्यातल्या असणारी सेवा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वाद आणि पूर्णतेस तू घेऊन जा. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपले ऋणे असरून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर, जे वधस्तंभाचे मित्र आहेत आणि वैरी आहेत त्या प्रत्येकाबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.